शीर्षक आहे दिलदार मनाचा देव माणूस देवेंद्रजी फडणवीस। महाराष्ट्राची आन बान शान, तरुणाचा स्वाभिमान देवेंद्रजी आहेत जीव की प्राण। ज्याच्या कार्यकर्तृत्वाचा आहे सर्व दूर दरारा, नागपूरचा एकमेव हिरा देवेंद्रजी फडणवीस साहेब। ज्यांच्या कार्याचा कधीच लागेना अंत ना पार, ज्याची वाणी आहे धारदार उमासदार। सर्व गंभीर विषयाचा समाचार घेतात चौफेर, ते सतत महाराष्ट्रात फिरतात दिवस रात्र। त्या थोर विभूतीचे नाव आहे देवेंद्रजी फडणवीस। मनाचा निर्मळ वाचेचा रसाळ, ते आहेत सर्व गुण संपन्न। स्वभाव आहे त्यांचा अत्यंत मवाळ निर्मळ, कायद्याचे सखोल ज्ञान अभ्यास आहे सखोल। प्रत्येक आघाडीवर आहेत ते सक्षम प्रबळ, विधी कला साहित्य याचे सखोल अभ्यास ज्ञान चिंतन। त्यांच्या यशस्वी जीवनाची हीच आहे चढती कमान। निंदा अपमानाचा डोंगर पचवणारे दिलदार व्यक्तिमत्व, असे थोर व्यक्तिमत्व म्हणजे देवेंद्रजी फडणवीस। संघर्षमय जीवन हाच त्यांच्या जीवनाचा अविभाज्य स्थायी भाव। विरोधकांना जागेवरच थांबवितात आणि त्यांना वेळोवेळा दिला की हो शह, हेच त्यांचे खरे कौशल्य। त्या थोर विभूतीचे नाव आहे देवेंद्रजी फडणवीस। देवेंद्रजी फडणवीस यांचे बाबतीत मला म्हणावेसे वाटते की तू माऊलीहून मवाळ, चंद्राहून शीतळ, पाण्याहून पातळ कल्लोळ प्रेमाचा। त्यांना महायुतीचे आणि आरएसएसचे लाभले पाठबळ। हा खेळ आहे संघर्षमय जीवनाचा तळमळीचा। देवेंद्रजींना लाभला जनतेचा भरभरून आशीर्वाद। महाराष्ट्राचा होईल विकास आता सरळ सरळ, जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो ईश्वर। याच न्यायाने ते राज्याचा कारभार हातात सरळ। माननीय देवेंद्रजी धुरंधर राजकारणी आहेत थोर। ज्ञानाचा सागर ज्ञानवंत गुणवंत कीर्तिवंत वाक बगार। देवेंद्रजी आहेत फारच हुशार, ते आहेत विधी विभागाचे पदवीधर। सर्वच क्षेत्रात कामगिरी बजावतात चौफेर। देवेंद्रजी धुरंधर राजकारणी आहेत थोर। दिल्ली दरबारी त्यांचे वजन बोलबाला हे फार। ते नेहमीच सर्वांगीण विकासावर देतात भर, त्यामुळे त्यांचे विरोधक झाले निष्प्रभ बेजार। ज्याने ज्याने दिलेला शब्द न पाळला, ते गेले पार रसा तळाला आणि उद्ध्वस्त झाले त्याचे सार्वजनिक जीवन। हे आहेत कवी उमरगे अण्णांचे अनमोल शब्दधन। हा रंग आहे शीघ्र कवी उमरगे अण्णांचा, शिरूर आनंदपाळ नगरीचा भोजराज शिरोरीचा। हे प्रभो प्रसिद्ध ओ मंत्राचा, मुख्यमंत्री यांच्या सत्यवादी जीवनाचा। देवेंद्रजी आहेत चाणाक्ष बुद्धिमान, सर्वात शक्तिमान। मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा दिला मिळवून। अभिजात मराठी भाषा उत्सव, महायुती सरकार आहे स्तुत्य निर्णय। केंद्रीय गृहमंत्र्याकडून येणार मराठी पत्रास मराठीतूनच उत्तर। दिनांक 3 ते 9 ऑक्टोबर सर्व राज्यभर साजरा होणार अभिजात मराठी भाषा उत्सव।